अकोला शहरातील इराणी झोपडपट्टी परिसरात हुतात्मा क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अकोला शहरातील इराणी झोपडपट्टी परिसरात देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका समाजकंटकाने सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या मदनलाल धिंगरा यांच्या प्रतिमेला लाथ मारून ती तोडण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर स्थानिक नागरिक, देशभक्त आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून प्रशासनाने तातडीने फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवावी अशी मागणी करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले। स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे। तसेच आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। अकोला नवीन बस स्टँड चौकात वीर क्रांतिकारी हुतात्मा मदनलालजी धिंगरा यांच्या पुतळ्याची विडंबना, यांच्या फोटोची विडंबना आज दुपारी 12 वाजता एका समाजकंटकाने केली। त्याने अक्षरशः लाथा मारून त्यांचा फोटो तोडण्याचा प्रयत्न केला। मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो की त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याची वरात काढण्यात यावी आणि जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर बजरंग दलाला स्वतंत्रपणे कारवाई करावी लागेल। आज अकोला पोलीस पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरवर असूनसुद्धा या लोकांना प्रशासनाची जर भीती वाटत नसेल तर यांच्या किती हिंमत वाढलेली आहे आणि यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यावे। मी पुन्हा एकदा आवाहन करतो की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी।